तर आपण हे दृश्य पाहतोय, ओबीसीचं आंदोलन सुरू आहे, होळी केली जाते कागदपत्रांची। पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय, पुण्यामध्ये ओबीसीचं हे आंदोलन सुरू आहे, कागदपत्रांची होळी केली जाते। तर मराठा समाजाची सगळी सोयऱ्यांची अंमलबजावणीची जी मागणी आहे त्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, पुण्यामध्ये सगळी सोयरे अध्यादेशाची होळी केली जाते, या कागदपत्रांची होळी केली जाते। ओबीसी समाज बांधव यामध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। तर आपण हे दृश्य पाहतोय, जोरदार घोषणाबाजी केली जाते, सगळे सोयरे अध्यादेशाची होळी सध्या केली जाते। पुण्यामध्ये ओबीसी समाज बांधव आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। एकीकडे मनोज जरांगे पाटील हे सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आग्रही आहेत आणि त्या संदर्भात सरकारला त्यांनी वेळ सुद्धा दिलेला आहे। तर दुसरीकडे आता पुण्यामध्ये ओबीसी समाज बांधव आता आक्रमक झालेले आहेत। ओबीसी आंदोलकांकडून सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची होळी सुरू आहे। सगळे सोयरे हा जो शासनाने कायदा करण्याचं ठरवले आहे त्याला पूर्णपणे आमचा विरोध आहे। सगळे सोयऱ्यामध्ये पंजोबा नंतर आजोबा, वडील, मुलगा ह्यांच्यापर्यंत वंशावळ ठीक आहे, पण तुम्ही म्हणत असाल माझा मुलीचा मुलगा, मुलाचं आईचं हे, तर तसं नको आहे। आपल्याला वडिलांची जी वंशावळ आहे ती वंशावळ चालली पाहिजे, आईची वंशावळ चालू शकत नाही। आज तुम्ही अधिसूचनेची होळी केलेली आहे, काय नेमकं कारण याचं? ह्याचं कारण म्हणजे आम्ही गेले लाखो हरकती आम्ही महाराष्ट्रातनं गोळा केलेले आहेत। लोक टेम्पोतनं ह्याच्यातनं पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा सगळ्या ठिकाणातून मोठ्या प्रमाणात लोकांनी हरकती नोंदवल्यात, पण शासनाने त्या हरकतीची कुठेही नोंद घेतली नाही। शासनाने त्या हरकतीची नोंद घ्यावी आणि त्याच्यानंतर सगळे सोयऱ्याच्या बाबत विचार करावा आणि आमचा सगळे सोयऱ्याच्या बाबतीत पूर्णपणे त्याला विरोध आहे। या ठिकाणी मंगेश ससाणे आहेत, गेल्या 5 दिवसांपासून या ठिकाणी उपोषण करतायत। काय आजची मागणी? आज अधिसूचनेची देखील होळी करून टाकली होती। ओबीसी, व्हीजेएनटी, एससी एसटीच्या आरक्षणाची आणि हक्क अधिकारांची राख रांगोळी करणाऱ्या ह्या सगळे सोयरे अधिसूचनेला लाखो हरकती घेतल्या होत्या, तरी पण सरकार एका कुठल्या तरी उपोषणाला बळी पडून आणि येत्या विधानसभेला कुणाला तरी खुश करण्यासाठी किंवा कुठल्या फॅक्टरची त्यांना फटका बसू नये म्हणून ही अधिसूचनेचं अध्यादेशात रूपांतर करायच्या हालचाली चालू आहेत। मंत्री जाऊन तसे आश्वासन देतात। ते मंत्री तुम्हाला भेटून गेलेत का? कोणाचे फोन आलेत? नाही, मंत्री असायला आम्ही त्यांचे सगळे सोयरे नाहीत ना। मुख्यमंत्र्यांचे सगळे सोयऱ्यांना ते भेटायला जातात, आम्ही सगळे सोयरे नाही। आम्ही वंचित